भगवंत बुद्धांनी साधू संतांच्या आशीर्वादाने आपला हा पायी दिंडी सोहळा गेल्या 40 वर्षापासून या वाटाने प्रवर्तन करीत असतो. करीत असता थोडं सांगावं वाटतं पण टाइम झाला. पण दोन शब्द बोलतो झटपट. मी वयाचा 20 ते 25 वर्षाचा असताना दिंडी चालू आहे. आज माझे 78 वय आणि दिंडीला झाले 40 वर्षे. त्याच्या अगोदर 5 वर्ष मी काशीनाथ महाराज भालेराव म्हणून त्यांच्या दिंडीत होतो 5 वर्षी. ती याच्यात जर घातली तर मग 47 वर्षी लागली असं धरावं लागेल. तरी पण आपला हा दिंडी सोहळा आणि नजर करीत आज आपण सोळेवाडी मध्ये पाटपिंपरी, आता सोळेवाडीचं नाव घ्यायचं नाही कारण नाही जायचं, पाटपिंपरी येथे आपण आलो. आपण या ठिकाणी अचानक हा संपत भाऊ आपला दरोडा का असा काही दरोडा आहे की ज्यांची पंगत होती त्या मातोश्री वारलेल्या आहे, त्यांची मुलं वारलेली आहे आणि मिस्तरी आहे ते. परंतु त्या ठिकाणी त्या माऊलीला कुठली काही गोष्टी करायला साध्य नव्हतं. आणि न साध्य असल्यामुळे त्याने सांगितलं मी करण्याचा प्रयत्न करते पण मी नंतर तुम्हाला सांगते. तिने सकाळी मला येऊन सांगितलं म्हणजे फोनवर सांगितलं महाराज कोण दिंडी घेणार तुमच्यावर. म्हणलं संपत नामदेव उगले घेतात. मग काय हरकत देऊन टाका त्यांना. त्याच क्षणी मी त्यांना फोन केला, भाऊ तुमच्याकडे दिंडी आता येणार आहे आणि परत दिंडीचा प्रस्ताव असा इकडे तिकडे होऊ देऊ नका, सांभाळा. आता तुमची इच्छा होती, तुमच्या वडिलांची पण इच्छा होती. त्यांचे वडील म्हणजे माझ्या हातचे माळकरी आणि आपल्याला निमदारामध्ये ते काय देत होते, नाश्ता देत होते. आणि तो नाश्ता आपल्याला या ठिकाणी जेवण झालं आहे त्याचं असो. आणि या ठिकाणी आपण आलो आणि जसं दुधामध्ये साखर पडावा आणि त्याचा अमृत व्हावा याप्रमाणे आपल्या म्हणजे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचे माऊली शिंदे महाराज आपल्या दिंडीमध्ये सामील झाले. आणि त्यांनी दुधामध्ये काय टाकली, अजून साखर टाकली. आणि ती साखर टाकल्यामुळे आपलं दूध आणखीन पवित्र आणि गोड झालंय. आणि त्यामुळे त्यांनी गोड असं प्रवचन केलं. आणि त्याबद्दल आपल्या दिंडीतर्फे उगले परिवारातर्फे त्यांचे अभिनंदन. दुसरी महत्वाची सूचना, थोडं बोलतो बरं का, थोडं बोलतो कारण तुम्ही लय चुकाते म्हणून बोलतो. मला थोडं बोलू जातं राहणार ना आता कोण ऐकू येणार नाही. तर मला एवढंच म्हणायचंय का आपण दिंडी काढली म्हणजे शोक म्हणून काढली नाही. दिंडी काढली म्हणजे आपल्या पापाचा क्षय करण्याकरता आपण दिंडी काढली. की
पाप कशाने संपवल, पायी तीर्थयात्रा घडो जे संता दारी पडो. आणि असा जर आपला देह जर आपण असा संतापायी जर ठेवला आणि त्या ठिकाणी आपला जे समर्पण जर झाला तर आपल्याला निश्चित पुण्याची साठा झाल्याशिवाय राहणार नाही. बरे माझिया